कारण पुढच्या उदाहरणामध्ये 9 दशेला तसं ठेवावं लागेल आपल्याला. ब्रॅकेटच्या बाहेर प्लस, ब्रॅकेटमध्ये मायनस, ते साइन काय होईल -7. पुढे ब्रॅकेटच्या बाहेर प्लस, ब्रॅकेटमध्ये मायनस, इथं सुद्धा मायनस साइन होईल 6. नंतर यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, एकतर काय करायचं 9 हा स्थिर ठेवावा लागेल आणि 2 समान चिन्ह आले तर ते समान सलग चिन्ह आल्यावर वजाबाकीचे तसेच ठेवावे लागतात आणि या दोन्ही संख्याची बेरीज करून घ्यायची. 7 आणि 6 होतील 13 आणि 13 मधले 9 गेले कारण की एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आल्यावर वजाबाकी करावी लागते आणि मोठ्या संख्येच्या अगोदर तो चिन्ह मांडावा लागतो. 13 मधले 9 गेले, 4 राहिले, मोठ्या संख्येच्या अगोदर वजा चिन्ह आहे ते वजा लिहायचं, -4. किंवा आता आपण इथं असंही करू शकलो असतो की 9 मधले 7 गेले, 2 राहिले, -6 दशेला तसे असंही ठेवू शकता आणि पुन्हा एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आला तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं. 6 मधून 2 गेले, 4, मोठ्या संख्येत चिन्ह वजा. पुढे आता या उदाहरणामध्ये हा -5 दशेला तसा राहील. कंसाच्या बाहेर निगेटिव्ह चिन्ह, कंसात निगेटिव्ह चिन्ह ते पॉझिटिव्ह होईल +9. पुढे तेच कंसात निगेटिव्ह, कंसाच्या बाहेर निगेटिव्ह चिन्ह, मग इथे काय होईल निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल 8. आता मात्र सलग चिन्ह जेव्हा येतात प्लस मायनसचे, अशा वेळी आपण काय करतो, या ठिकाणी 9 मधला 5 काढून टाकायचा. 9 मधला 5 काढून टाकल्यावर राहील 4, पॉझिटिव्ह राहील 4 आणि पॉझिटिव्ह असं लिहायची गरज नसते, पण पुढचा पॉझिटिव्ह असेल तर तो लिहावाच लागतो. 4 + 8 आणि दोन्ही पॉझिटिव्ह संख्या आल्या म्हणजे येणारं उत्तर एक संख्या पॉझिटिव्ह तयार होईल आणि 4 आणि 8 12 आणि एक पॉझिटिव्ह संख्या तयार झाली त्याचं चिन्ह हे द्यायची गरज नाही.